राज्यात आज विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडतंय। सकाळीच मतदार राजा बाहेर पडलाय। सकाळी नाश्ताचा बेत धरलाय आपल्यासोबत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मतदान केले। मतदान करून आलोय आणि मतदान करून येऊन मागच्या विधानसभेला सुद्धा हाच बेत होता। मागच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या शिलेदाराबरोबर सकाळी नाश्ता करून नंतर तालुक्यात फेरफटका मारला होता। लोकसभेला सुद्धा याच ठिकाणी मिसळ खाऊन नंतर सुरू केलं होतं आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीला आमचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील दादांबरोबर आता नाश्ता करतो आणि आता तालुक्यात फिरायचं आहे। पुणे जिल्ह्यातला विचार केला तर बारामतीनंतर तुमचा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो। तुमची प्रतिष्ठा पणाला लागली, कसं पाहता या सगळ्या निवडणुकीत? खात्री आहे सगळ्या उमेदवारांनी मेहनत घेतलेली आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सुनामी महाराष्ट्रात आहे आणि त्याच पद्धतीनं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पवार साहेबांची जादू चालते आणि त्यामुळे खात्री आहे की 6-0 अशा पद्धतीने 6च्या 6 जागा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या या आम्ही जिंकू, महाविकास आघाडी जिंकेल। खरंच आरोप प्रत्यारोप किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण या निवडणुकीच्या काळात पाहिलं, काय उद्देश होता ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये? नाही, खरं तर आरोप प्रत्यारोपांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की राजकारणाची पातळी घसरू न देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य होतं। परंतु काल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव ज्या पद्धतीनं विरारमध्ये नालासोपाऱ्यामध्ये पकडले गेले हे दुर्दैवी होतं आणि त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी अगदी काल रात्री माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप करत रडीचा डाव हा महायुतीने खेळला हे महाराष्ट्रातली जनता सगळं पाहते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत। तरुणांसाठी असलेली बेरोजगारीचा जो भस्मासूर आहे तो जास्त महत्त्वाचा आहे। माता भगिनीची सुरक्षा जास्त महत्त्वाची। पण हे सगळं जाऊन जर वैयक्तिक टीका टिप्पणी आणि आरोप होत असतील तर निश्चित ते दुर्दैवी। पण मतदार राजा आज मतदानातून हे दाखवून देईल की महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी सुरक्षित हातात महाराष्ट्र सोपवणं हे महाराष्ट्रातली जनता जाणते। प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीला स्वाभिमान, निष्ठा या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या। या निवडणुकीत तुम्ही राज्याचा दौरा केला, सभाही केल्या, काय मुख्य हेतू होता या सगळ्यातून, काय संदेश दिला गेला? यातून फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2-2.5 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्यात आले, चिन्ह पळवण्यात आली, नेते पळवण्यात आले, पण हे सगळं कशासाठी झालं हा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडला आहे ना। म्हणजे या पद्धतीनं पक्ष फोडून, चिन्ह पळवून, नेते पळवून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात का? महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे का? महाराष्ट्रातल्या माता भगिनी पूर्णपणे आधी जशा होत्या तेवढ्या सुरक्षित आहेत का? तर दुर्दैवानं या सगळ्याचं उत्तर नकारार्थी मिळतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता प्रचंड अस्वस्थ आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला या पद्धतीनं केलेली गद्दारी, या पद्धतीनं केलेली निराशा ही आवडलेली नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही नक्कीच स्वाभिमानासाठी आणि हा महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, माता भगिनींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षित हातात देणार आहे। महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि याविषयी आम्ही पूर्णपणे, आम्हाला याची खात्री आहे। खरं तर महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत रंगली, मात्र 23 तारखेच्या निकालानंतर कुठंतरी एक चर्चा होती की भाजप आणि काँग्रेसला बाजूला ठेवून एकत्र येण्याचे काही संकेत आहेत असंही बोललं जातं। नाही, मला असं वाटतं की या पद्धतीचे फेक नॅरेटिव्स पसरवण्यामध्ये कुणाचा हातखंडा आहे हे वेगळं सांगायला नको आणि त्या पद्धतीनं हे फेक नॅरेटिव्ह कुठेतरी कन्फ्यूज करण्यासाठी हे पसरवले जात आहेत। म्हणजे वेन यू आर नॉट कॉन्फिडेंट ॲटलिस्ट कन्फ्यूज
आणि या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या फेक न्यूज फॅक्टरीमधून हे असे नॅरेटिव्ज, अशी पिल्लं सोडली जातात जेणेकरून काहीतरी संभ्रम तयार होईल. कुठेही संभ्रम नाही, पूर्णपणे कोऑर्डिनेशन महाविकास आघाडीमध्ये आहे. महायुतीला मात्र पराभव दिसायला लागल्यामुळं त्यांच्या 3 पक्षांच्या 3 नेत्यांची तोंडं ही 3 दिशांना झाली. खरं तर पवारसाहेबांची भाषणं प्रामुख्याने पाहिली तर जे पवारसाहेबांचे विश्वासाचे नेते होते, म्हणजे त्यात वळसे पाटील आले, हसन मुश्रीफ आले, छगन भुजबळ आले, यांना अगदी गद्दार म्हटलं गेलं, यांना पाडा पाडा अशा पद्धतीचं पवारसाहेबांनी एक राग व्यक्त केला. कसं पाहत आहे सगळं? तसं ह्या सगळ्या नेत्यांच्या एकूण कारकिर्दीकडे बघितलं तर त्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा फार मोठा हात आहे, फार मोठा वाटा आहे, फार मोठा आशीर्वाद आहे. आणि ज्याने आशीर्वाद दिला त्यांनाच जर या नेत्यांनी सोडलं असेल आणि त्यानंतर पवारसाहेबांनी त्याच संदर्भामध्ये ही भूमिका मांडली असेल तर मला वाटतं की यामध्ये जनतेला काहीही गैर वाटलेलं नाही आहे. कारण ज्या पवारसाहेबांनी अगदी पहिल्यापासून मोठं केलं त्याच पवारसाहेबांना अडचणीच्या काळात, जेव्हा कसोटीचा काळ होता तेव्हा सोडण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी ती गोष्ट सांगितली. नक्कीच महाविकास आघाडीला यश मिळेल, मात्र पवारसाहेबांना ज्यांनी सोडलं आहे त्यांच्यावरती जो राग व्यक्त झाला आहे हा मतदार राजा कुठंतरी त्यातून व्यक्त होईल. गौतम गाडगे, साम TV न्यूज, जुन्नर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.